एक जिज्ञासू मनुष्य श्री संत तुकाराम महाराजांकडे गेला. त्यानं विचारलं, महाराज तुम्ही वैष्णव आहात? महाराज म्हटले, हो. आणि केवळ आम्ही वैष्णव नाही, तर आमच्या पूर्वसुरींनी त्यांची वैष्णव म्हणूनच ओळख सांगितलेली आहे. कशी काय? तर माऊलींचा एक अभंग आहे, कुंचे पताकांचे भार आले वैष्णव डिंगर. त्यात शेवटची जी त्यांची नामखुण आहे, नाममुद्रा आहे, ती अशी आहे, ज्ञानदेव वैष्णव मोठा. ते सांगतात आम्ही वैष्णव आहोत. त्यामुळे महाराजांनी सांगितलं, आहोत आम्ही वैष्णव, काय प्रश्न आहे? त्या माणसाने विचारलं, महाराज वैष्णवांचा धर्म कुठला? त्याचं आम्हाला मार्गदर्शन करा. श्री तुकाराम महाराज म्हटले, वैष्णवांचा धर्म कुठला? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. की या जगात एका भगवंता वाचून दुसरं काही नाही. हे जग भगवंतानीच भरलेलं आहे. हा आमच्या वैष्णवांचा धर्म आहे. महाराज आम्ही विविध धर्मांची नावं ऐकलेली आहेत, पण हा धर्म आम्ही पहिल्यांदाच ऐकला. तर त्या धर्मामध्ये आणि या धर्मामध्ये फरक काय? तर श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की इथे जो धर्म शब्द वापरलेला आहे त्याचा अर्थ कसा आहे? जसं गोडी हा साखरेचा धर्म आहे, साखरेला काही आव आणावा लागत नाही. तुम्ही अचानक साखरेचा डबा उघडून सकाळी ती खाल्ली किंवा रात्री खाल्ली तरी गोडच लागणार. जसा विंचू असेल, त्याला त्रास दिला की त्याचा धर्म काय? तर डंख मारणं. मग त्या विंचवाला त्याच्या आयुष्यात तुम्ही कधी हात लावा, तो तुम्हाला डंखच मारणार. तर हा सहज धर्म आहे. धर्म म्हणजे सहज असला पाहिजे. तसं या जगामध्ये परब्रह्म भरून राहिलेले आहे. हा त्या वैष्णवाचा सहज धर्म आहे. त्याला आव आणावा लागत नाही किंवा नाटकं करावी लागत नाहीत किंवा विचार करावा लागत नाही. जग पाहिलं की त्याला ते भगवत रूपानंच अनुभूतीला येतं. असा इथल्या धर्म या शब्दाचा अर्थ आहे. तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आणि पुढे त्याचा विस्तार करण्यासाठी महाराजांनी सांगितलं की भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे काय आहे ते सांगितलं की विष्णुमय जग आहे, आणि काय नाही ते सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं की यात भेदाचा भ्रम किंवा अभेदाचा भ्रम नाही. त्या माणसानं विचारलं की महाराज भेदाचा भ्रम नाही हे मला कळालं, की हे आपलं हे परक, हा भ्रम मला कळाला, परंतु अभेदाचा भ्रम म्हणजे काय? तर ही साधकाची एक उन्नत अवस्थाच म्हणावी लागेल, की एका पायरीवर त्याला असं वाटतं की भगवंतांमध्ये आणि माझ्यामध्ये अभेद आहे, मात्र तो अभेदाचा भ्रम असतो. कारण त्याचा जो सिद्ध आहे, जो संत आहे, त्याच्या दृष्टीत बंध उरलेलाच नसतो. त्यामुळे तो मुक्तीचा बंधनाच्या दृष्टीने विचार करत नाही, बंधनाच्या सापेक्ष विचार करत नाही. जसं उत्तरेमध्ये एक संत होते, संत उडिया बाबा. त्याने एकानं विचारलं की महाराज मुक्ती कुठली? मंगल कुठली मुक्ती? ही पवित्र मुक्ती आहे की या देहामध्ये असतानाच मुक्त झालेलं चांगलं, की हा देह पडल्यानंतर म्हणजे विदेह मुक्ती ती चांगली? तर ते उडिया बाबा म्हटले की मुक्तीच्या कल्पना अमंगल आहेत. कारण बंधच नाही तर मुक्ती कसली? तर हा सिद्धांचा विचार झाला. आणि जो साधक त्याचं थोडंसं खाली असतो त्याला असा भ्रम होण्याची शक्यता असते की मी ब्रह्म आहे. म्हणून तर श्री संत माऊलींनी ज्ञानेश्वरीत एक उभी मुद्दाम घातलेली आहे की येथं जाणीव करी तोची नेणे. ज्याला वाटतं अरे मला काहीतरी मिळालं, त्याला काहीच माहीत नसतं. आथिलेपणे मिरवी तेची उणे, आम्ही जाहलो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे. जो म्हणतो की आता आमचं झालं, आम्ही ब्रह्मरूप, माऊली म्हणतात तो काहीच झालेला नसतो. तर हा जो अभेदाचा भ्रम आहे हा सुद्धा अमंगळच आहे, हे तुकाराम महाराज सांगतात. तो सामान्य मनुष्य जो आलेला असतो म्हणतो, महाराज आमच्या बुद्धीच्या जरी हे पलीकडे आहे, आम्हाला अजून सोपं करून सांगा, आम्ही काय करू? तर संत तुकाराम महाराज साधन सांगतात. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, की तुम्ही भागवत हा ग्रंथ आहे का? किंवा याचा दुसरा अर्थ असा करता येईल की भक्त किंवा भागवत, भागवत म्हणजे भगवंतांचे जे आहेत ते, त्यांचे चरित्र आहे का? आणि काय करा? कराल ते हित सत्य करा. की तू हित करतोयस का बाबा? तो म्हणतो हो मी माझं हित करतोय. कसं करतोय? तर मी धनसंपत्ती गोळा करतोय, माणसं जोडतोय, भोगाची सामग्री जी आहे म्हणजे झोपण्यासाठी मला चांगला पलंग आहे, मला राहण्यासाठी चांगलं घर आहे. तर महाराज म्हणतात हे तुझं हित हे सत्य हित नाही. तर तो म्हणतो महाराज सत्य हित म्हणजे काय? तर महाराज सांगतात सत्य म्हणजे भगवंत. त्यामुळं भगवंतांच्या दृष्टीनं, त्यांच्या प्राप्तीच्या दृष्टीनं जे जे प्रयत्न करू त्याला सत्यहित असं म्हणायचं.
तो माणूस म्हटला, हां ठीक आहे, मला आता कळालं, मला अजून काहीतरी सांगा. तर संत तुकाराम महाराज त्याला अजून थोडं सोपं करून सांगतात की कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर, की तू हे हित सत्य करताना जे भगवंतांची पूजा करशील, उपासना करशील, नामस्मरण करशील, त्याच्यामध्ये एक लक्षात ठेव की कुठल्या जीवाचा मत्सर घडू देऊ नको. कारण तू ज्या भगवंतांची पूजा करणार आहेस तो सर्वेश्वर भगवंत आहे, म्हणजे सर्वाची निर्मिती त्याच्यापासून झालेली आहे. त्यामुळे त्याच्या पूजेचं वर्म काय आहे की कुठल्या जीवाचा मत्सर घडणार नाही. कारण सगळंच जर तो सर्वेश्वर आहे, सगळंच त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि निर्माण झालेलं सुद्धा तोच आहे. की जिथं दुसरंच नाही तिथे कशाला कोणाबरोबर मत्सर घडेल. म्हणून सर्वेश्वर पूजनाचं हे वर्म श्री संत तुकाराम महाराज सांगतात की तुला कुठल्या जीवाचा मत्सर घडणार नाही. आणि सुरुवातीला हे लक्षात ठेव की घडू देऊ नको, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तो माणूस म्हणतो, ठीक आहे, मला आता कळालं, मला अजून एखादं जवळचं उदाहरण सांगता का. तुकाराम महाराज म्हणतात, ऐक, तू एक जीव आहेस आणि तुला 2 हात आहेत. तर एका हातानं ठरवलं की दुसऱ्या हाताला चिमटा काढायचा, तर दुःख कुणाला होणार. तो म्हणतो मला, म्हणजे जीवालाच दुःख होणार. किंवा दाताने ठरवलं ही जीभ आपण चावायची, तर दुःख कुणाला होणार, तुलाच होणार. असं या जगामध्ये सगळीकडं हे जग भगवत रूपानं नटलेलं आहे. या जगामध्ये सगळीकडं परब्रह्म ओतप्रोत भरलेलं आहे. त्यामुळे तू कुणाचा जरी मत्सर केलास तरी दुःख हे सगळ्याच जीवांना होणार आहे. तर जीवांची सत्ता धारण करणाऱ्या ईश्वराला हे दुःख आहे. त्यामुळे तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. जसं असं म्हणतात की आपण जो शब्द एखादा चुकीचा उच्चारला की तो पूर्ण जग फिरून आपल्याकडेच येतो. याच धर्तीवरचं हे चरण आहे की तुम्ही दुसऱ्याला दुःख द्यायला जाल पण ते शतपटीने तुमच्याकडेच येईल. कारण तुम्ही एकाच वृक्षाच्या 2 फांद्या आहात, एकच मूळ आहे आणि त्याच्यावर आपण सगळे जीव आहोत, आहे की नाही. महाराज या अभंगातनं हेच सूचित करतात. हा अभंग अतिशय प्रसिद्ध आहे आणि सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. आणि एक शांततामय सहजीवन या जगामध्ये, विश्वामध्ये निर्माण व्हावं यासाठी वेगवेगळ्या संस्थासुद्धा याच अभंगाचा आधार घेऊन कुठेतरी शांतता प्रस्थापित होईल का याविषयी प्रयत्न करत असतात. त्यामुळे आध्यात्मिक लोक आणि हे जे लौकिक व्यवहारात जगणारे लोक या दोघांच्याही आवडता असा हा अभंग आहे. महाराजांच्या अभंगाचा यथार्थ अर्थ सांगेल असं कठीण आहे. त्यांच्या अभंगाचा नेमका अर्थ करणं अतिशय कठीण आहे. तरीसुद्धा आपल्याला जो अर्थ उमगला तो त्यांच्या कृपेनं आपण सांगण्याचा प्रयत्न केला. तर या अभंगाची जी काही वाचिक सेवा झालेली आहे आणि आपण जे श्रवण केलेलं आहे ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करू आणि त्यांना प्रार्थना करू की या अभंगाचा अर्थ आमच्या अंतःकरणात उतरावा, बुद्धीमध्ये उतरावा आणि आमची भक्ती त्यावर हुकूम सुदृढ चालावी. ही प्रार्थना आपण या निमित्तानं श्री तुकाराम महाराज यांच्या चरणी करूयात. रामकृष्ण हरी.